तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही राजकीय घडामोडी सुरू आहेत आणि त्या राजकीय घडामोडीचं आपलं जे काही होमगार्डचे जे काही वेटिंग लिस्ट आहेत किंवा होमगार्डच्या नियुक्त्या आहेत, होमगार्डचं जे काही प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षणावर सुद्धा या ठिकाणी परिणाम झालेला आहे। कारण की सध्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री काळजीवाहू आहेत आणि त्या कारणामुळे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याला एक वेग आलेला नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। त्याचबरोबर जे काही आपल्या वन विभागाच्या जागा आहेत, वनसेवकच्या ज्या जागा आहेत, नवीन पद निर्माण करण्यात आलेला आहे, तो प्रस्ताव सुद्धा शासनाकडे आहे, प्रलंबित आहे सध्या तो विषय। आणि त्याच विषयावर आपल्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंटचे सुद्धा आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे। नेमका तुमचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न असे असतात की नेमका मग हे भरती कधी होणार आहे, तर भरती कधी होणार आहे हे तुम्हाला मी क्लिअर सांगतो की जोपर्यंत मुख्यमंत्रीपद जोपर्यंत क्लिअर होत नाही, सध्याच्या आपण जर घडामोडी बघितल्या राजकीय, तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत असं सध्या चित्र दिसतंय। परंतु त्याचबरोबर जे उपमुख्यमंत्री पद आहे हे एकनाथ शिंदे घ्यायला तयार नाहीत असं सुद्धा आपल्याला या बातम्यांमधून कळतंय। आणि त्यांना गृहमंत्रालय पाहिजे असं त्यांचे काहीतरी विषय सुरू आहेत। आणि आजच्या बातम्या जर तुम्ही बघितल्या तर ते त्यांच्या गावी निघून गेलेले आहेत अशी सुद्धा एक बातमी आहे। आता विषय असा आहे की जोपर्यंत मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद जोपर्यंत क्लिअर होत नाही, सरकार स्थापन होत नाही आणि त्यानंतर जे काही मंत्रिमंडळ आहेत ते मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही किंवा कुठल्या खात्याचे कोणते मंत्री आहेत, तर जोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होणार नाही तोपर्यंत ज्या काही सर्व भरती प्रक्रिया आहेत या भरती प्रक्रिया क्लिअर होणार नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या। कारण की आता वनसेवकचा जर विषय असला तर मग वनमंत्री कोण असणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या घडामोडीला तिथं वेग येणार आहे असा तो विषय असणार आहे। त्या कारणामुळे वेट अँड वॉच आपण करू। एवढे दिवस आपण थांबलोय, अजून सुद्धा आपल्याला थांबायला काही हरकत नाही। कारण की जोपर्यंत हे गोष्टी सुरळीत होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची भरतीची अपडेट किंवा त्याला एक वेग त्या ठिकाणी येणार नाही ही गोष्ट समजून घ्या। त्याचबरोबर आपले होमगार्डचे काही विषय आहेत, वेटिंग लिस्ट संदर्भातले काही विषय आहेत। वेटिंग लिस्ट भरपूर जिल्ह्यातल्या ओपन झालेल्या नाही आहेत, खुललेल्या नाही आहेत, तो सुद्धा विषय आहे। काही जिल्ह्यांच्या वेटिंग लिस्ट अजून आपण अपलोड केलेल्या नाही आहेत। तुमच्या कमेंट्स आहेत भरपूर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या तुम्ही अपलोड करा, तर तो सुद्धा आपण एक प्रयत्न करणार आहोत। परंतु मुख्य तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स अशा असतात की आज जे काही आपण वनसेवकच्या माध्यमातून सध्या बोलतोय, एक सध्या आपण ॲड अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर, ती म्हणजे ITI जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही तो फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता। ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे। फक्त तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची ही सांगायची आहे की या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर की होमगार्ड हे पर्यायी व्यवस्था आहे। त्या कारणामुळे होमगार्डकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तुमचा पर्यायी असला पाहिजे। कायमस्वरूपी ती नोकरी नाही आहे, कायमस्वरूपी त्याला कामसुद्धा नाही आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या। आणि जे काही आपले दुसरे आपले जे काही घटक आहेत, जे पोलीस भरती असेल, वनसेवक किंवा वनरक्षक भरती असेल, तर याकडे सुद्धा तुम्हाला आता बघावं लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तुमचं ITI असेल तर तुम्ही त्या महानिर्मितीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता। ग्रॅज्युएशन जर असेल तुमचं तर समाज कल्याण आयुक्तालयाच्या ज्या जागा आहेत पुणेच्या त्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। महिला जर तुम्ही असाल तर तुम्ही त्या ठिकाणी मुख्य सेविकेची एक ॲड आपण अपलोड केलेली आहे, अंगणवाडी सेविकेच्या बाबतीत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे सांगायचा अर्थ हा आहे की वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी जे काही संधी उपलब्ध आहेत त्या संधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ज्या ठिकाणी तुम्ही पात्रता तुम्ही धारण करता, ज्या पात्रतेमध्ये तुम्ही बसता त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणं सुरू ठेवायचं आहे। ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, होमगार्डचं तुम्ही सर्व ग्राउंड वगैरे दिलेलं आहे, सर्व प्रोसिजर झालेली आहे। वेटिंग लिस्ट खुलायला वेळ लागत असतो, कारण की मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की वेटिंग लिस्ट नेमकं काम कशी करते। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जर होमगार्ड जॉईन नाही केलं तर त्या ठिकाणी त्या जागा रिक्त होतात, मग तुम्हाला वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्याला तिथे चान्स मिळतो। किंवा मग त्या ठिकाणी जागा वाढलेल्या असल्या पाहिजे, हा एक दुसरा चान्स आहे। त्यामध्ये जागा जर वाढल्या, अनुशेष जर रिक्त भरावायचा जो अनुशेष आहे तो जर जास्त असला तर त्या ठिकाणी सुद्धा वेटिंगचे विद्यार्थी वर येऊ शकतात, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चान्स मिळू शकतो। तिसरा चान्स हा असतो त्यामध्ये की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे होमगार्डमध्ये ते विद्यार्थी जॉईन करत नाही आहेत, कारण की त्यांना पोलीस भरती असेल किंवा मग बाकीच्या काही आरोग्य विभागाची भरती असेल, तलाठी भरती असेल, अजून काही भरती असतात, तर त्याचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास त्यांना करायचा असतो। त्या कारणामुळे ते त्या ठिकाणी जॉईन होत नाही आहेत। आणि जॉईन त्या ठिकाणी जर ते जॉईन झाले नाही तर मग तुम्हाला ॲटोमॅटिक वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चान्स मिळत असतो। बाकीचे जे जिल्हे आहेत सध्या नागपूर असेल किंवा मग पालघर असेल या ठिकाणी हे लागू होणार नाही, कारण की त्या ठिकाणी भरपूर सारे विद्यार्थी त्यांनी वेटिंगवर डायरेक्ट ठेवलेले आहेत। पुढची जे काही अपडेट्स आहेत ती अपडेट्स येईपर्यंत आपण त्यावर सध्या भाष्य करू शकत नाही, त्यावर आपण बोलू शकत नाही। परंतु तुम्हाला एवढं सांगू शकतो की वेगवेगळ्या ज्या काही संधी आहेत तुम्हाला करिअर करण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। आणि जोपर्यंत हे सरकार आता क्लिअर होत नाही, आता यामध्ये दुसरा एक विषय आलेला आहे त्यामध्ये की EVM मध्ये घोटाळा झालेला आहे का,
किंवा मग EVM हॅक झालेला आहे का, EVM हॅक होऊ शकतो का, हे राजकीय विषय आहेत. परंतु त्या सध्या आपल्याला त्या गोष्टीत सध्या आपल्याला पडायचं नाही आहे. आपल्या चॅनलवर आपण एक निवडणुकीच्या अगोदर म्हणजे मतदानाच्या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की पुढचा मुख्यमंत्री कोण ठरवणार आहे, तर त्या लाडक्या बहिणी हा मुख्यमंत्री ठरवणार आहेत. आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनी सर्व या ठिकाणी मुख्यमंत्री त्यांनी निवडलेला आहे. कारण की दर महिन्याचे 1500 रुपये किंवा मग आता वाढीव भत्ता 2100 रुपये वगैरे जर तो महिलांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला जर येत राहिला तर ती खूप मोठी रक्कम असते. सर्वसामान्य महिलांसाठी, सर्वच महिलांसाठी 1500 रुपये किंवा मग 2100 रुपये ही लहान रक्कम नाही आहे. त्या कारणामुळे आणि महाविकास आघाडीने सुद्धा सांगितलं होतं की आम्ही 3000 रुपये देऊ. परंतु सध्या जे काही 5-7 महिन्याचे जे काही पैसे त्या महिलांना मिळालेले आहेत त्यांना एक त्यावर विश्वास बसलेला की आपल्याला पैसे डायरेक्ट अकाउंटमध्ये आलेले आहेत, डायरेक्ट बेनिफिट आपल्याला मिळालेला आहे DBTच्या माध्यमातून. तर मग त्या कारणामुळे त्या महिलांनी एकनाथ शिंदेला किंवा मग BJPला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आणि आता मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी व्हावं असं सुद्धा भरपूर लोकांची इच्छा आहे. परंतु आता ते राजकारण आहे, शेवटी राजकारणामध्ये काय होतं ते आपल्याला बघावं लागणार आहे. परंतु आपला विषय महत्त्वाचा हा आहे की नोकरी संदर्भातला जो विषय आहे हा सुद्धा विषय राजकारणावर अवलंबून असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. पोलीस भरती असेल ते गृह विभागावर अवलंबून आहे, गृह विभाग हे मग गृहमंत्र्यांच्यावर अवलंबून आहे. ते प्रस्ताव एकमेकाला पाठवत असतात, जागा किती उपलब्ध आहेत, किती जागा खाली आहेत, त्यानंतर तो सर्व त्यांचा आकडेमोड चालतो आणि नंतर मग त्या जागा त्या ठिकाणी क्लिअर होतात. ज्याप्रमाणे वनरक्षकाचं आपण बघितलं, वनसेवकाचं, तर वनसेवकाचा 12,000 जागेचा जो रिक्त अनुशेष आहे हा वन विभागाने शासनाला पाठवलेला आहे की आम्हाला ह्या जागा या ठिकाणी भरायच्या आहेत. कारण की जे काही वनरक्षक आहेत त्या वनरक्षकावर अतिरिक्त ताण त्या ठिकाणी येत आहे. जी काही ड्युटी त्यांची आहे, जो काही त्यांचा एरिया आहे, प्रिमायसेस आहे, जे काही त्यांचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये एका वनरक्षकाला त्या ठिकाणी ड्युटी देणं शक्य होत नाही आहे. त्यानंतर जे काही प्राणी असतात, हिंसक प्राणी असतात, त्यामध्ये जीविताची सुद्धा हानी होऊ शकते, जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकते. त्यासाठी आम्हाला मदतनीस म्हणून एक वनसेवकाची या ठिकाणी नवीन पद या ठिकाणी निर्माण करण्यात यावं असा तो प्रस्ताव आहे त्या ठिकाणी. आणि 12,000 जागांचा प्रस्ताव आहे. जिल्हा वाईज त्यामध्ये जागा किती आहेत, वनवृत्त जे आहे आपलं, जे वनवृत्त असतं, जसं आपलं पथक आहे तसं त्याप्रमाणे एक वनवृत्त आहे. त्या वनवृत्ताच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागासुद्धा आहेत. त्यासुद्धा आपण मला वाटते 2-3 जिल्ह्याच्या जागा अपलोड केलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची होती की पहिली गोष्ट, होमगार्ड ही पर्यायी व्यवस्था आहे. त्याला तुम्ही तुमचं करिअर समजू नका, एक पर्यायी व्यवस्था म्हणून समजा. जर तुमचं सिलेक्शन त्यामध्ये झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल झालं तर तुमचे बाकीच्या ज्या काही संधी आहेत, बाकीचे ज्या काही चान्सेस आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सोडायचे नाही आहेत. ही गोष्ट एक तुम्हाला सांगायची होती. दुसरी गोष्ट, वनसेवकाच्या बाबतीत सांगायची अशी झाल्यास तर तो विषय असा आहे की जोपर्यंत राजकीय घडामोडी या ठिकाणी क्लिअर होत नाही, जोपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यानंतर वेगवेगळ्या खात्याचे मंत्री त्या ठिकाणी पदभार सांभाळत नाही, तोपर्यंत तो विषय त्या ठिकाणी क्लिअर होणार नाही. अशासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत. तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तसे विचारू शकता. प्रत्येक कमेंट्सला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर अभ्यास तुमचा सुरू ठेवा, कारण की ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम TCS किंवा IBPS ह्या कंपन्याच सरळ सेवेच्या एक्झाम घेतात. त्या कारणामुळे प्रश्न कसे असतात किंवा अभ्यासक्रम काय नेमका असतो याकडे तुमचं लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे. एवढी अपडेट तुम्हाला द्यायची होती. धन्यवाद. थँक्यू.